जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या मौजे वडीगोद्री येथील उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवत या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी गंगाखेड येथील सकल ओबीसी समाज बांधवांनी 19 जून रोजी बुधवारी नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांच्यामार्फत राज्यपाल यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे। जालना जिल्ह्यातल्या मौजे वडीगोद्री तालुका अंबड येथील उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ बाबा वाघमारे यांनी ओबीसी समाज बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे। शासनाकडून या उपोषणाची दखल घेतली जात नाहीये। त्यामुळे ओबीसी समाज बांधवांमध्ये आता संतापाची भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे या उपोषणाची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी करत गंगाखेड येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शन आंदोलन करण्यात आलं। यावेळी अनेक ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती यामध्ये पाहायला मिळालेली आहे। त्यांची दखल रनिंग आंदोलनाची जर दखल व्यवस्थित प्रशासनाने घेतली तर ठीक आहे, नाही तर येणाऱ्या काळात रस्ता रोको असेल किंवा गंगाखेड बंद असेल किंवा महाराष्ट्र बंद असेल, आम्ही पुढे आमच्या वरिष्ठांशी किंवा आमच्या ओबीसी आंदोलकांशी चर्चा करून हा मार्ग पुढचा काढणार आहोत। प्रशासनाने याची पासून ओबीसींच्या विविध न्याय मागण्यासाठी वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहे। ओबीसी समाजाचा कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याला कधीही विरोध नव्हता, नाही तो भविष्यातही असणार नाही। परंतु ओबीसी समाजाच्या हक्कांमध्ये हस्तक्षेप करून ओबीसी समाजाचं हक्काचं असलेलं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मिळत असलेलं आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न सध्या काही विशिष्ट लोकांकडून सुरू आहे। हा प्रयत्न थांबवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे गेल्या 7 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आज माननीय तहसीलदारांच्या मार्फत राज्यपालांना एक निवेदन देण्यात आले। त्यामध्ये माननीय लक्ष्मण हाके यांच्या न्याय मागण्यांची, रास्त मागण्यांची दखल शासनानं तातडीनं घ्यावी अशा पद्धतीची विनंती त्यांना करण्यात आली आहे। ओबीसी समाजाला ज्या पद्धतीचं वागणूक शासनाकडून मिळत आहे त्यामुळं ओबीसी समाजामध्ये संतापाची आणि कुठेतरी एक अस्वस्थतेची भावना आहे। ही भावना लक्षात घेऊन शासनानं वेळीच या उपोषणाची दखल घ्यावी आणि ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशा पद्धतीची मागणी आज मान्य तहसीलदारांच्या मार्फत आम्ही मान्य राज्यपाल यांच्याकडे केली आहे।